8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा झाला। असाच महिला दिन कालच्या ऍसिड हल्ला घटनेतील कुमारी ईश्वरी हिच्यासाठी देखील खास असावा। खूप सारी स्वप्न तिने पाहिले असतील, पण पुढच्या 10 दिवसात एक महिला म्हणून तिचा या डेवरचा म्हणजेच तिचा या महिला डेवरचा विश्वास उडाला असावा, कारण सकाळा दिवस तिच्या आयुष्यात येईल याची कल्पना तिने स्वप्नात देखील केली नसेल। तारीख 17 मार्च, ठिकाण मुक्काम पोस्ट वडगाव पान, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। गेल्या 24 तासात वडगाव पानचं नाव हे गल्लीपासून तर विधान भवनापर्यंत आणि तालुक्यातल्या छोट्या न्यूजपेपर पासून तर महाराष्ट्रातल्या तमाम मोठमोठ्या न्यूज चॅनल्स पर्यंत हे पोहोचलं। गावातील नागरिकांना गावकरी म्हणून याचा अभिमान वाटला असता, पण बातमी संतापजनक असल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात फक्त एकच रोष, तो म्हणजे गावची कन्या किंवा गावची भाची म्हणून DK मोरे जनता विद्यालय या गावातल्या शाळेत इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या कुमारी ईश्वरी हिच्यावर झालेला ऍसिड अटॅक। एव्हाना ही घटना कशी घडली ही प्रत्येक प्लॅटफॉर्म्स वरती वाऱ्याच्या वेगाने दाखवण्यात आली। सोबतच तालुक्यात असलेले 2 मातब्बर आणि मजबूत आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री, महिला व राज्याच्या बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला। तसेच पोलिसांचे 10 पथकं आणि त्यांचा फौजफाटा ही सर्व ताकद पणाला लावून देखील सोबतच ग्रामस्थांनी आणि शाळेने मिळून केलेला रास्ता रोको तरी देखील घटनेला 24 तास उलटून आरोपीचा मागमूस का लागला नाहीये? नेमकी वडगाव पानमध्ये ही घटना कशी घडली, यापेक्षा का घडली? ऍसिड हल्ला, बँकेत दरोडा, ATM ची चोरी आणि रोज होणाऱ्या घरफोड्या, यात गुन्हेगारांना सातत्याने येणारं यश याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, मी रोहित, तुम्ही पाहताय टॉक मराठी। काल वडगाव पान येथे इयत्ता 6वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला गावापासून साधारणतः 1 किलोमीटरच्या अंतरावर अज्ञात इसमानं गाडी थांबवून पत्ता विचारण्याचा बहाणा केला आणि बॉटल काढून त्याचा वास घेण्यासाठी सांगितलं। दरम्यान मुलीनं नकार दिला, पण तोपर्यंत हल्लेखोरानं ऍसिडचा हल्ला केला। या हल्ल्यात चिमुकलीचा चेहरा चांगलाच भाजलाय। दुपारी शाळा सुटल्यानंतर चिमुकली शाळेतून घरी परत असताना ही धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त आहे। या घटनेनं परिसर जबरदस्त हादरून गेलाय। या हल्ल्यातील संबंधित विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे। पीडितेला लोणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। सध्या तिची प्रकृती चिंताजनक असून सध्या तिच्यावरती उपचार सुरू आहे। हल्ला करणारी व्यक्ती ही अज्ञात माथेभिरू असल्याचा संशय आहे। या घटनेनं आता महिलांसह चिमुरड्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। ऍसिड हल्ल्यानंतर जिवंत राहूनही जगणंच गमावून बसणाऱ्या मुलींची वेदना आज आपण सोशल मीडियावरती खूप ऐकली असेल, पण जेव्हा ही घटना आपल्याच गावात घडते तेव्हा खूप साऱ्या प्रश्नांची मनात कालवा होते। वडगाव पान हे गाव जरी असलं तरी तो एक गण आहे। जवळजवळ गावकरी, कामानिमित्त आलेले कामगार आणि परप्रांतीय असे एकूण साधारण 15,000 पेक्षाही कदाचित त्यापेक्षाही पुढची ऑफ रेकॉर्ड वरची गावची लोकसंख्या, त्यात नॅशनल हायवेवरचं गाव, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील मोठी बाजारपेठ याच गावची आणि मोठी शाळा देखील याच गावची। आता या गावचं नाव प्रत्येक न्यूज चॅनल्स वरती वर्षातून 2दा येणार हे आमकाच ठरलेलं होतं, पण त्याला कारण असायची इथली शाळा, या शाळेत साजरा होणारा स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि या कार्यक्रम भव्य दिव्य व्हावा, त्यातून राष्ट्राला नेहमी चांगला संदेश पोहोचावा म्हणून बेंबीचे देठापासून तळमळीनं मेहनत घेणारे इथले सर्वांचे लाडके कांडेकर सर। पण जेव्हा हेच सर काल झालेल्या ऍसिड अटॅक मध्ये रास्ता रोको आंदोलनात न्यायाची मागणी करताना पाहताना शाळेचं नाव संपूर्णपणे महाराष्ट्रात चुकीच्या कारणावरून झळकताना पाहून सरांचा आणि इथल्या ग्रामस्थांचं मन हे सुन्न होतं। हा ऍसिड अटॅक का झाला याचं उत्तर शोधण्या अगोदर या गावात साधारण 2 महिन्यापूर्वी एक घटना घडली। ती म्हणजे गावापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या निंगोजाळीमधील पेट्रोल पंपावर CNG भरण्यासाठी गाडीचे मालक आणि गाडीतील प्रवासी हे उतरले आणि याच संधीचा फायदा घेऊन दबा धरून बसलेला इसम ही गाडी चावीला बघून ती स्टार्ट करून पळ काढतो। पण या सर्व गडबडीत गाडीत एक लहान बाळ असतं, ते या चोराच्या लक्षात येत नाही आणि जोपर्यंत लक्षात येतं तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो, कारण बाळाचं अपहरण झालं अशी बातमी थेट वडगाव पानमध्ये येऊन धडकते। परिणामी गाड्या अडवल्या जातात, त्यात नेमकी गाडी सापडते, पण ड्रायव्हर हा पट्टीचा असल्यामुळं तो पुढच्या 10 सेकंदामध्ये गावातून गाडी गायब करतो। इथली तरुण मुलं त्याच्या मागे लागतात, पण रिझल्ट 0, कारण तो पुढच्या 1 मिनिटमध्ये पोबार झालेला असतो। अशी जी घटना 2 वर्षापूर्वीची गावात साधारणतः 2 वर्षापूर्वी चोरांचा रोजचा धुमाकूळ असायचा। रोज चोर यायचे, कोणाचं ना कोणाचं तरी घर फुटायचं। गावात 100-500 तरुण आपली दिवसभराची दिनचर्या किंवा कामं उरकून संध्याकाळी किंवा आपापल्या परिसरामध्ये वाडी वस्तीवरती दिवसा काम करून आल्यानंतर रात्री गस्तीवर असायचे, पण तरी इतक्या मनुष्यबळानंतर चोर सापडत नसायचा। रिझल्ट 0। आणि आता घडलेला हा ऍसिड अटॅक, हल्लेखोर गायब आणि रिझल्ट 24 तासानंतर देखील 0। नेमका प्रकार काय आहे आणि या वडगाव पानमधूनच गुन्हेगार एकाएकी गायब कसे होतात?
तर त्याचं कारण आहे गावाला जोडणारे जवळजवळ 6 एंट्री आणि 6 एक्झिट पॉइंट, म्हणजेच 6 मुख्य आणि 6 उपरस्ते. त्यामुळं अगदी अहिल्यानगर, शिर्डी, कोपरगाव, नाशिक, संगमनेर, दक्षिणेला बेल्ले जेजुरी किंवा पुणेपर्यंत वडगावपांमधून जाणाऱ्या रस्त्यांची कनेक्टिव्हिटी, त्यामुळे कुठल्याही सरात नसलेल्या गुन्हेगारांना या गावातून पोबारा होणं सहज शक्य होतं. परिणामी हल्ले आणि लूटमार वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळतंय. कालची घटना हे देखील त्याचंच एक उदाहरण. मग गावात पोलीस मदत केंद्र नाहीये का? तर आहे. अगदी भक्कम ऊन वारा पाऊस यापासून पोलिसांचं संरक्षण होईल असं एक मदत केंद्र देखील आहे. पण आज आंदोलन एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला हे केंद्र पाणी मारून स्वच्छ करण्याचं काम चालू होतं. म्हणजेच इथं पोलीस मनुष्यबळ आहे काय आणि नाही काय सारखंच. त्यामुळं इथे गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसतंय. अशा घटना भविष्यातही डोकं वर काढू शकता. त्यामुळे गावच्या किमान 1 किलोमीटर रेडियस मध्ये येणारा परिसर हा संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंडरमध्ये येणं गरजेचं झालंय. फक्त एक कॅमेरा योग्य ठिकाणी असता तर हा आरोपी गजाआड आपल्याला दिसला असता. दरम्यान आरोपीला तात्काळपणे अटकेची मागणी सर्वत्र होताना दिसते. हल्लेखोराचा तपास करण्यासाठी पोलिसांचा शोध सुरूच आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेराचा तपास करत आहे, आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. ग्रामस्थांनी यावेळी मात्र सर्व राजकारण बाजूला सारून आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून भले मुलगी गावची भाची असली तरी गाव एकवटलेला आहे आणि जबरदस्त रास्तारोको करून आंदोलन करून तीव्र निषेध गावाने व्यक्त केलाय. सोबतच जर पोलिसांना यश येत नसेल तर ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक यांनी वेळ आली तर कायदा हातात घेण्याची देखील तयारी दाखवलेली आहे. ज्यावेळी अशी घटना घडते, खास करून महिलांच्या बाबतीत, तर सर्वात अगोदर पसरतो तो त्या महिलेबद्दलचा गैरसमज आणि समज देखील शहानिशा होण्या अगोदर त्या महिलेच्या कॅरेक्टरला खराब करायला वेळ लावत नाही. पण इथं तर 12 वर्षाची चिमुरडी असताना ही तिच्याबद्दल नकोच असल्या शंका आजूबाजूला कानी पडताना त्यावेळेस आठवतं कुठं गेला बेटी बचाव बेटी पढावचा नारा. जर शिक्षण करताना देखील हल्ले होत असतील तर महिला आता गावाकडे पण सुरक्षित नसतील तर असल्या मोठ्या अक्षरांच्या नाऱ्यांचा काय उपयोग? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या घटनेचा आरोपी कोण असू शकतो? त्याला काय शिक्षा व्हावी? कृपया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि अशाच अपडेटसाठी टॉक मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.